नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या माझ्या सगळ्या भावंडांनो, आज मी तुमच्यासाठी एक असा संदेश घेऊन आली आहे जो ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. तुमची झोप उडेल, पण ती भीतीची नाही, ती जाग येण्याची असेल. 15 जून सोमवती अमावस्यापूर्वी तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल होणार आहे. झोप उडणाऱ्या सत्याचा उलगडा होणार आहे. जे सत्य तुम्ही वर्षानुवर्षे शोधत होतात, ते सत्य तुम्हाला रात्र जागवत होते. जे सत्य तुम्हाला प्रश्न विचारायला लावत होतं, ते सत्य आता समोर येणार आहे. कुंभ राशी, तुम्ही वेगळे आहात. तुम्ही जगावेगळा विचार करता. तुम्ही बंधनात अडकत नाही. तुम्ही नियम तोडता. तुम्ही सत्यासाठी लढता. पण याच स्वभावामुळे तुम्ही एकटे पडता. लोक तुम्हाला समजून घेत नाहीत. लोक तुम्हाला वेडे म्हणतात. लोक तुम्हाला विचित्र म्हणतात आणि तुम्ही त्या आतल्या आत कुटत राहता. मनात प्रश्न घेऊन जगता. मीच का? माझ्या समोर असं का? मला कोणीच समजून का घेत नाही? या प्रश्नांनी तुमची झोप उडाली आहे. तुमचं मन अशांत आहे. पण आता थांबा. 15 जून सोमवती अमावस्या आहे. अमावस्या म्हणजे सोमवार म्हणजे शिवाचा वार. अमावस्या म्हणजे अंधार, पण शिव म्हणजे प्रकाश. शिव म्हणजे सत्य. शिव म्हणजे नाश आणि निर्माण. या अमावस्येच्या आधीच म्हणजे 10 जूनपासून 14 जूनपर्यंत तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा पडदा दूर होणार आहे. पडद्याआडचं सत्य बाहेर येणार आहे आणि ते सत्य बघून तुमचे डोळे उघडतील. तुमचं काळीज हादरेल. तुमच्या मनातील ओझं उतरेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मध्ये बंद करू नका, कारण मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते सत्य कोणत्या स्वरूपात येणार आहे, कुणाच्या तोंडून येणार आहे, कुणाला वेळ येणार आहे, आणि ते सत्य समजल्यावर तुम्ही काय करायचं आहे, कसं वागायचं आहे, कसं स्वतःला सावरायचं आहे, हे सगळं आज तुम्हाला कळेल. पण त्याआधी एक विनंती. हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ तुमची वेळ आली आहे. तुमच्यासारखे लाखो कुंभ राशीचे लोक ज्यांना या सत्याची गरज आहे, ज्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं आहे, ज्यांच्या मनातील शंका मिटवायची आहे, ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे कुणाच्या तरी आयुष्यातील अंधार संपेल, कुणाच्या तरी मनातील गाड सुटेल. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या भावाला, बहिणीला, आईला, बाबांना, मित्राला, मैत्रिणीला, कारण शेअर केलेलं सत्य 10 पट शक्तिशाली होतं. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या. बंटीचे बटन दाबा. म्हणजे 15 जूनपूर्वी ते सत्य उघड झालं की पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगेल. आणि यूट्यूबचे नवीन हाईप बटन आले आहे, त्यावर क्लिक करा. तुमचा एक क्लिक आमच्या परिवाराला बळ देतो. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमचा राशी स्वामी शनी आहे. शनी म्हणजे कर्म, शनी म्हणजे न्याय, शनी म्हणजे विलंब, शनी म्हणजे एकटेपण, शनी म्हणजे सत्य. शनी कुणालाही सोडत नाही. शनी राजाला रंक करतो आणि रंकाला राजा करतो. शनीने तुम्हाला खूप वाट बघायला लावली, खूप परीक्षा घेतली, खूप एकटं पाडलं, खूप रडवलं, कारण शनी तुमच्याकडून तप करून घेत होता. तुमचा अहंकार तोडत होता. तुमचा खोटेपणा जाळत होता. तुमचं खोटं जगणं संपवत होता. तुम्ही विचार करता, मी सगळ्यांसाठी झटतो, पण माझ्यासाठी कोणी नाही. मी सगळ्यांना मदत करतो, पण मला कोणी मदत करत नाही. मी सगळ्यांचं भलं बघतो, पण माझं वाईट करतात. मी खरं बोलतो, पण सगळ्यांना खोटं वाटतं. या विचारांनी तुम्ही रात्री झोपू शकत नाही. डोळे मिटले की प्रश्न येतात, उत्तर मिळत नाही, आणि सकाळी उठलं की चेहरा उतरलेला असतो. कित्येक कुंभ राशीच्या स्त्री पुरुषांनी मला सांगितलं आहे, मी मित्र मानलं त्यानेच विश्वासघात केला. मी भावाला मदत केली त्यानेच नाव ठेवली. मी नवऱ्यासाठी सगळं सोडलं त्यानेच सोडून दिलं. मी बायकोसाठी जीव दिला, तिने जीवावर उठली. मी मुलांसाठी झिजलो, त्यांनीच वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. मी समाजासाठी लढलो, समाजानेच वाळीत टाकलं. ही सगळी दुःखे घेऊन तुम्ही जगत आहात. हसता पण आतून रडता, बोलता पण मनातून नाही, सण सारे करता पण आनंदाने नाही, कारण मनात एक सल आहे, एक प्रश्न आहे, का माझ्यासोबतच असं का? मी काय पाप केलं? माझं काय चुकलं? 15 जून सोमवती अमावस्यापूर्वी या काचं उत्तर मिळणार आहे. ते उत्तर
तुमच्यात झोप उडवेल. कारण ते उत्तर तुम्ही अपेक्षित नव्हतं. ते उत्तर तुमच्या कल्पनेपलीकडचं असेल. पण ते उत्तर खरं असेल, 100% खरं असेल आणि खरं समजलं की वेदना होते. पण नंतर मुक्ती मिळते. आणि हो, व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या लाईकमुळे सत्य लवकर उघड होईल. शेअर करा आणि तुमच्या शेअरने सत्याची धार बोथट होईल, सहन होईल. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 15 जूनपूर्वी ग्रह काय सांगतात ते ऐका. शनी मीन राशीत मार्गी आहे. शनी मार्गी झाला की न्याय होतो. शनीने जे रोखून धरलं होतं ते मोकळं होतं. शनीने जे लपवून ठेवलं होतं ते उघड होतं. कुंभ राशीच्या लोकांनो, शनी तुमचा स्वामी आहे. तो तुम्हाला त्रास देत नाही. तो तुम्हाला घडवतो. तो तुम्हाला दाखवतो. 15 जूनपूर्वी शनी तुम्हाला आरसा दाखवणार आहे आणि त्या आरशात तुम्हाला सत्य दिसेल. तुमचं सत्य, तुमच्या माणसाचं सत्य, तुमच्या नात्याचं सत्य. राहू कुंभ राशीत आहे. राहू म्हणजे भ्रम, म्हणजे खोटं, म्हणजे गुपित, म्हणजे धूर. राहू तुमच्या राशीत आहे म्हणून तुमच्या डोळ्यावर पट्टी आहे. तुम्हाला खरं दिसत नाही. तुम्हाला खोटं खरं वाटतं. तुम्हाला शत्रू मित्र वाटतो. तुम्हाला मित्र शत्रू वाटतो. 15 जूनपूर्वी राहूचा धूर कमी होणार आहे कारण अमावस्या येत आहे. अमावस्येला राहूचा प्रभाव कमी होतो आणि मग डोळे उघडतात. पडदा दूर होतो. केतू सिंह राशीत जाणार आहे. केतू म्हणजे मोक्ष, म्हणजे शेवट, म्हणजे उलगडा, म्हणजे गाठ सुटणे. केतू सिंहमध्ये गेला की अहंकाराची गाठ सुटते, मोठेपणाची गाठ सुटते, खोट्या नात्यांची गाठ सुटते. 15 जूनपूर्वी केतू तुमच्या मनातील गाठ सोडणार आहे. आणि बुध मिथुन राशीत जाणार आहे. बुध म्हणजे बातमी, म्हणजे संवाद, म्हणजे पत्र, म्हणजे फोन. बुध राशी बदलतो तेव्हा बातम्या होतात आणि या बातम्यांमधून सत्य बाहेर येतं. तुम्ही ज्या माणसाची वाट बघत होता त्याचा फोन येईल. तुम्ही ज्या पत्राची वाट बघत होता ते पत्र येईल आणि त्यात सत्य असेल, कडू असेल, पण गरजेचं असेल. म्हणून 15 जून सोमवती अमावस्यापूर्वी सर्वात मोठा बदल होणार आहे. तो बदल बाहेरचा नाही, तो बदल आतला आहे. तो बदल मनाचा आहे, तो बदल विचारांचा आहे, तो बदल दृष्टिकोनाचा आहे. माझ्या भावंडांनो, पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या लाईकने ग्रहमान आणखी अनुकूल होतील. शेअर करा. तुमच्या शेअरने सत्याची भीती जाईल. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ते सत्य कसं असेल, ते सत्य ऐकून झोप का उडेल, ऐका आणि समजा. तुम्ही ज्याला रक्ताचं नातं मानत होता तोच तुमचा विश्वासघात करत होता हे कळेल. पुराव्यासकट कळेल, फोटोसकट कळेल, रेकॉर्डिंग सकट कळेल आणि ते बघून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. रात्र झोप येणार नाही. डोळे उघडे राहतील. पण नंतर कळेल, बरं झालं कळालं, नाहीतर आयुष्यभर फसत राहिलो असतो. समजा तुम्ही ज्याला शत्रू मानत होता तोच तुमच्या पाठीशी उभा होता हे कळेल. तुम्ही अडचणीत असताना त्यानेच मदत केली होती हे कळेल. तुम्ही आजारी असताना त्यानेच औषध पाठवलं होतं हे कळेल आणि ते कळाल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. स्वतःची लाज वाटेल, झोप उडेल, पण नंतर त्याची माफी मागून मन हलकं होईल. समजा तुम्ही ज्याला कारणीभूत ठरत होता तो निर्दोष होता हे कळेल. घरात भांडण का होतात, पैसा का टिकत नाही, मुलं का ऐकत नाही याचं खरं कारण कळेल. ते कारण बाहेरचं नाही, ते कारण तुमच्या घरातीलच कोणी आहे ते हे कळेल. किंवा ते कारण तुमच्याच वागण्यात आहे हे सुद्धा कळेल. आणि ते कळाल्यावर झोप उडेल. स्वतःला प्रश्न विचाराल, पण नंतर बदल कराल आणि आयुष्य बदलेल. तुम्ही ज्यावर आळ घेत होता तो पवित्र होता हे कळेल. नवऱ्यावर संशय घेत होता तो प्रामाणिक होता हे कळेल. बायकोवर चारित्र्याचा संशय घेत होता ती सती सावित्री होती हे कळेल. मुलावर वाईट संगतीचा आळ घेत होतात तो चांगल्या मार्गाला होता हे सुद्धा कळेल. आणि ते कळाल्यावर तुमचं काळीज तुटेल. रात्र रडाल, पण नंतर त्याच्या पाया पडाल आणि नातं जुळेल. तुम्ही ज्याला प्रेम करत होता तो फक्त वापर करत होता हे कळेल. पैशासाठी जवळ आला होता हे कळेल. स्वार्थासाठी गोड बोलत होता हे सुद्धा कळेल. गरज संपली की सोडून जाणार होता आणि ते कळाल्यावर झोप उडेल. जगावरचा विश्वास उडेल, पण नंतर कळेल, बरं झालं आधीच कळालं, नाहीतर आयुष्य बरबाद झालं असतं. तुम्ही ज्याला टाकून दिलं होतं तोच तुमची वाट बघत होता. आईबाबांना वृद्धाश्रमात टाकलं, ते रोज तुमची वाट बघत होते. मित्राला तोडलं, तो तुमच्या यशाने आनंदी होत होता हे कळेल.
पहिल्या प्रेमाला सोडलं ती आजही तुमची आठवण काढते हे कळेल आणि ते कळाल्यावर झोप उडेल. काळजात कालवा काल होईल पण नंतर धावत जाल आणि मिठी माराल. हे सगळं कळाल्यावर झोप उडणारच. रात्र रात्र डोळे उघडे राहणार, डोक्यात विचार येतील, असं कसं झालं, मला कसं कळालं नाही, मी इतका आंधळा कसा झालो, मी इतका मूर्ख कसा होतो, आणि मग रडू येईल, संताप येईल, स्वतःची लाज वाटेल, पण नंतर शांतता येईल, कारण सत्य समजलं की मनातील गोंधळ थांबतो, शंका थांबते आणि मोकळा श्वास घेता येतो. आणि हो, व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या लाईकमुळे हे सत्य सहन करण्याची ताकद मिळेल. शेअर करा, तुमच्या शेअरने सत्य एकट्याला पचवावं लागणार नाही. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ते सत्य पचवायचं कसं? पहिलं म्हणजे स्वीकारा. जे झालं ते बदलता येणार नाही. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्यकाळ घडवता येतो. म्हणून स्वीकारा. रडू नका, स्वतःला दोष देऊ नका, कारण तुम्ही त्यावेळी जेवढं कळत होतं तेवढं केलं. माणूस चुकतोय, चुकांमधून शिकतोय. दुसरं म्हणजे माफ करा. ज्याने फसवलं त्याला माफ करा, ज्याने दुखवलं त्याला माफ करा, कारण माफ केल्याने तुम्ही मोठे होता. तुमचं मन हलकं होतं आणि हलक्या मनाने नवीन सुरुवात करता येते. माफ नाही केलं तर ते ओझं तुम्हीच व्हाल आणि ओझ्याखाली दबून जाल. तिसरं सोडून द्या. जे गेलं ते गेलं. जी माणसं गेली ती गेली. जो वेळ गेला तो गेला. त्याचा शोक करत बसू नका, कारण शोकाने काहीच परत येत नाही. उलट आजचा दिवसही वाया जातो. म्हणून सोडून द्या आणि पुढे चाला. चौथा म्हणजे शिका त्या सत्याने तुम्हाला काय शिकवलं. कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर ठेवायचा नाही. कधी बोलायचं, कधी गप्प बसायचं, कधी झुकायचं, कधी ताठ उभं राहायचं, हे सगळं शिका. कारण शिकलेला माणूस पुन्हा फसत नाही, पुन्हा पडत नाही. पाचवा, देवाला शरण जा. म्हणा, हे स्वामी, तू सत्य दाखवलंस, तू डोळे उघडलेस, तू वाचवलंस. आता तूच पुढचा मार्ग दाखव. तूच हात धर, तूच चालव. कारण माणूस हरतो पण देव नाही. माणूस फसवतो पण देव नाही. माणूस सोडतो पण देव नाही. 15 जून सोमवती अमावस्येला काय करा? सकाळी लवकर उठा, अंघोळ करा, काळे कपडे घालू नका, पांढरे किंवा निळे घाला. पिंपळाच्या झाडाला जा, 101 प्रदक्षिणा घाला आणि प्रत्येक प्रदक्षिणेला म्हणा, ओम शनैश्चराय नमः. मग पिंपळाच्या मुळाशी दूध आणि पाणी घाला, काळे तिल वाहा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि प्रार्थना करा. हे शनी देवा, माझं सत्य मला पचवण्याची ताकद दे. माझ्या मनातील भीती घालव. माझ्या आयुष्यातील अंधार दूर कर. मग शंकराच्या मंदिरात जा, पिंडीवर जल अर्पण करा, बेल वाहा, धतुरा वाहा आणि म्हणा, हे भोलेनाथ, तू सत्य आहेस, तूच मला सत्याचा मार्ग दाखव, तूच माझं रक्षण कर. मग घरी या, गरिबाला जेवण द्या, काळ्या कुत्र्याला पोळी द्या, कावळ्याला घास द्या, अपंग व्यक्तीला मदत करा. कारण शनी गरिबांमध्ये आहे, शनी अपंगात आहे, शनी कावळ्यात आहे. शनीला प्रसन्न केलं की सत्याची धार कमी होते, सत्य सहन होतं. मग संध्याकाळी मौन पाळा. कुणाशी बोलू नका, TV बघू नका, फोन बघू नका. फक्त डोळे बंद करा आणि विचार करा, आज काय कळालं, आज काय शिकलो, आज काय सोडायचं, आज काय धरायचं, आणि मग ठरवा. उद्यापासून नवीन आयुष्य, नवीन विचार, नवीन माणसं, नवीन सुरुवात. कुंभ राशीच्या पुरुषांनो, तुम्ही कुटुंबाचे आधार आहात. पण आधार म्हणजे फक्त जबाबदारी नाही. आधार म्हणजे सत्याची कास धरणं. 15 जूनपूर्वी तुमच्या घरातील सत्य बाहेर येईल. कदाचित ते तुमच्या बायकोबद्दल असेल, कदाचित मुलांबद्दल असेल, कदाचित भावंडांबद्दल. ते सत्य ऐकून रागवू नका, हात उचलू नका, घर सोडू नका. शांत बसा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. कारण रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्यभर रडवतो. शांत मनाने घेतलेला निर्णय आयुष्यभर तारतो. कुंभ राशीच्या स्त्रियांनो, तुम्ही घराची लक्ष्मी आहात. पण लक्ष्मी डोळे मिटून चालत नाही. लक्ष्मी डोळे उघडे ठेवून चालते. 15 जूनपूर्वी तुमच्या डोळ्यावरची पट्टी निघेल. तुम्हाला कळेल घरात कोण आपलं आहे, कोण परकं आहे, कोण प्रेम करतं, कोण नाटक करतं, कोण जपतं, कोण जाळतं. ते कळाल्यावर रडू नका, खचू नका. उलट खंबीर व्हा, कारण आता तुम्हाला कळलं आहे आणि कळलेला माणूस फसत नाही. कळलेली स्त्री हारत नाही. तरुण कुंभ राशीच्या मुलींनो,
तुमचं पहिलं प्रेम, तुमची मैत्री, तुमचा विश्वास सगळं खरं आहे का, हे 15 जून पूर्वी कळेल. कदाचित तुमचा मित्र तुमची बदनामी करत होता. कदाचित तुमची मैत्रीण तुमच्या प्रेमाबद्दल खोटं बोलत होती. कदाचित तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी दुसऱ्यासोबत आहे, हे कळेल. ते कळाल्यावर आत्महत्या करू नका, व्यसन करू नका, आयुष्य संपवू नका. कारण एक दरवाजा बंद झाला की 10 दरवाजे उघडतात. एक माणूस गेला की 1000 माणसे येतात. फक्त डोळे उघडे ठेवा आणि पुढे चाला. वृद्ध कुंभ राशीच्या आजी आजोबांनो, तुम्ही आयुष्यभर खूप बघितलं, खूप सहन केलं, खूप गमावलं. 15 जून पूर्वी तुम्हाला कळेल तुम्ही जे गमावलं ते तुमचं नव्हतंच आणि जे तुमचं आहे ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तुमची मुलं, तुमची नातवंड, तुमची पुण्याई, तुमचं स्वामी हे सगळं तुमच्यासोबत आहे आणि शेवटी हेच महत्त्वाचं आहे. म्हणून रडू नका, काळजी करू नका, फक्त नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या माझ्या लाडक्या भावंडांनो, 15 जून सोमवती अमावस्या येत आहे. पण त्याआधीच तुमच्या आयुष्यातील अमावस्या संपणार आहे. अंधार जाणार आहे, प्रकाश येणार आहे. सत्याचा प्रकाश, तो प्रकाश दिपवेल, तो प्रकाश रडवेल, पण तो प्रकाश वाचवेल. तुम्हाला नवीन करेल, तुम्हाला मोकळं करेल. तेव्हा घाबरू नका, पळू नका, लपू नका, समोर जा. कारण सत्य टाळता येत नाही, सत्य लपवता येत नाही, सत्य बदलता येत नाही. सत्य फक्त स्वीकारता येतं आणि स्वीकारलं की जीवन बदलतं, नशीब बदलतं आणि भविष्यही बदलतं. आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. पण तुमचं सत्य शोधणं संपवू नका. प्रश्न विचारणं थांबवू नका. कारण प्रश्न विचारल्यानेच उत्तर मिळतं आणि उत्तर मिळाल्यानेच शांती मिळते, समाधान मिळते आणि मुक्ती मिळते. शेवटी एकच विनंती करते, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या लाईकने सत्याची धार बोथट होईल, सहन होईल. शेअर करा. तुमच्या शेअरने सत्य एकट्याला पचवावं लागणार नाही, सगळे सोबत असतील. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचं प्रत्येक अक्षर स्वामी वाचतात आणि स्वामी तुम्हाला सत्याच्या वाटेवर हात धरून चालवतात. चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा. म्हणजे 15 जून पूर्वी सत्य उघड झाल्यावर पुढे काय करायचं, कसं सावरायचं, कसं नव्याने जगायचं ते मी तुम्हाला सांगेल. आणि हाईप बटनवर क्लिक करा. तुमचा एक क्लिक आपल्या सर्व कुंभ राशीच्या परिवाराला सत्य पचवण्याची ताकद देतो. आपल्या भीतीला धैर्यामध्ये बदलतो आणि अश्रूंना हसामध्ये बदलतो. चला डोळे बंद करा आणि मनातल्या मनात म्हणा, हे स्वामी, 15 जून अमावस्यापूर्वी माझं सत्य मला दाखव. मी तयार आहे, मी स्वीकारायला तयार आहे, मी बदलायला तयार आहे. मला ताकद दे, मला धीर दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या, धीर धरा. सत्य येत आहे, ते नक्की येणार आहे. पुन्हा भेटू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, हाईप बटनवर क्लिक करा आणि 15 जूनची वाट बघा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.